100 मजले, किती 100 फ्लोअर्सची बिल्डिंग आहे. आणि मला काय करायचं आहे की एक्झॅक्ट असा फ्लोअर शोधायचा आहे की ज्या फ्लोअरवरनं ते अंड पहिल्यांदा फुटणार आहे. आता मला माहिती इथून टाकलं तरी फुटणार आहे, पण असं समजा की 82 फ्लोअरला ते अंड पहिल्यांदा फुटतं. किती पर्यंत फुटतं? 82 फ्लोअरला ते अंड पहिल्यांदा फुटतंय. तर मला असं काय टेक्निक मी इथे वापरेल की माझे इटरेशन पण कमी होतील. इटरेशन म्हणजे काय? मला कमी मजले चढायला लागतील आणि माझी अंडी पण कमी फुटतील. आता असं उत्तर देऊ नका, लिफ्ट असेल तिथे. मी सोलापूरच्या एका कॉलेजला गेले, ते आपलं सांगितलं, तुम्ही मॅडम लिफ्ट असेल की लिफ्टनी जा की. अगं बाई म्हटलं, लिफ्टने जायचं तर ते पहिल्या मधलं उतरावं लागलंच ना. तर असं काय टेक्निक आहे की जर मी ते टेक्निक इथे अप्लाय केलं तर माझे इटरेशन पण कमी होतील आणि माझी अंडी पण कमी फुटली पाहिजे. काय वाटतंय? व्हेरी गुड. ह्याला म्हणतात बायनरी सर्चचा अल्गोरिदम. काय विचारला गेला? हा कुठला अल्गोरिदम आहे? बोला, ऐकला बायनरी सर्च? काय करतो रे बाळा, मिड पॉइंट. डायरेक्ट काय करायचं? अंड्याचा ट्रे उचलायचा आणि 50व्या फ्लोअरला जायचं आणि अंड टाकायचं. अंड कधी फुटणार आहे? 82ला फुटणार आहे ना. अरे फुटणार आहे का नाही? मी काय केलं, अंडे घेतलं, टाकलं. 50व्या फ्लोअरला फुटणार नाही. तो म्हणजे माझ्या अर्थ फेक. कसं मी फेक? 50ला 82लाच फुटणार आहे अंड. कुठे फुटणार आहे? 82ला. टाकलं, नाही फुटलं. याचा अर्थ काय झाला? जर 50व्या फ्लोअरला अंड फुटत नाही, याचा अर्थ 1 ते 49 मध्ये एकदा पण नाही ना फुटणार. फुटणार कधी? आफ्टर 50. मग काय केलं? पहिल्या इटरेशनला पहिल्या स्टेपला 49 इटरेशन स्किप केली. याला म्हणतात टाइम कॉम्प्लेक्सिटी कमी. किती आलं? 87. अंड टाकलं, फुटलं. याचा अर्थ एवढा कन्फर्म आहे, 76 आणि 87 मध्ये जुळले. तिसरं इटरेशन, एकच अंड फुटलं. बघा, मी जर मागणं आले असते तर माझे 18 अंडी फुटली, 19 अंडी फुटली असते. पण आताशी पहिला अंड तिसऱ्या इटरेशनला फुटलं, पुन्हा मिड पॉईंट काढला. आता बाकी तुम्ही काढायला बसा. मॅक्स टू मॅक्स 5 इटरेशन, 2 नाही 3 अंडी फुटतील. पण मला सांगा, एक्झाम्पलचा काय संबंध आहे? अंड्यांचा काय संबंध आहे? मधल्यांचा काय संबंध आहे? पण त्याने काय केलं? तुम्हाला काय विचारलं? तुम्ही डेटा स्ट्रक्चर कसा इम्प्लिमेंट केला? बायनरी सर्च. LB + UP / 2. कळते काय सांगते ते? सो असे डेटा स्ट्रक्चरचा प्रचंड मोठा रोल आहे इंडस्ट्रीमध्ये. मी मगाशी सेशन एंड करायच्या आधी पण बोलले होते, काय डेटा स्ट्रक्चर तुमचा खूप चांगला असला पाहिजे. खूप साऱ्या कंपन्यांच्या इंटरव्ह्यूजमध्ये डेटा स्ट्रक्चरवरती खूप जास्त क्वेश्चन असे फिरून विचारतात.